नमस्कार मंडळी, जय महाराष्ट्र. तर आज मी तुम्हाला सांगते मराठीतले स्वर आणि त्यालाच आपण म्हणतो तेलुगू भाषेतील अच्चुलू. म्हणजे तेलुगू भाषेत स्वर या शब्दाला म्हणतात अच्चुलू. आपले आहे अ आ इ ई उ ऊ जे तुम्हाला माहीतच असेल मराठीतले. तेलुगू मधील थोडासा फरक आहे. काही इथं स्वर डबल आहेत, त्याचा स्वर दीर्घ होतो. मी तुम्हाला याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितले, ज्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्वर शिकवलेत. आता त्याचं डिनोशन म्हणजे सिंबल कसं करतात हे मी तुम्हाला इथं सांगणार आहे. अ ची मात्रा अशी लिहितात. हे आहे आ. आ साठी हे असं सिंबल. आता ई साठी असा. जसं आपलं असतं मात्रा, वेलांटी, उकार, हे तसंच आहे. यांना विविध प्रकारची नावं देखील आहेत. वाटलंच तर मी शेवटी तुम्हाला सांगते. त्याच्यानंतर मोठी ई म्हणजे दीर्घ ई ही आहे. असं करून असं फक्त करायचंय. ऊ ची मात्रा आहे जे किंवा असा यू. ऊ त्यालाच फक्त असं. ही आहे, ह्याचं आहे सिंबल. आता यांच्या स्वरांमध्ये अच्चलूमध्ये रू हे दोनदा असतं. आपल्याकडे रू ऋषीचा एकदाच असतो. यांच्यामध्ये ऱ्हस्व आणि दीर्घ असे दोन आहेत. तर त्यासाठी पहिला रू जो आहे हा असा. आता दुसरा रू यालाच दीर्घ रू इकडे म्हणतात. यांची वेगळी नावे, पण पहिला दुसरा म्हणण्यापेक्षा मी ऱ्हस्व दीर्घ म्हणते. त्यानंतर ए मध्ये पण दोन आहेत. ए असे दोन ऱ्हस्व दीर्घ ए आहेत. आपल्याकडे एकच असतो. तर तो इथे डिनोट करणारे आपण हा असा. त्यानंतर ए हे एलुका, एनुगू. मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय हे सेम, आणि याला इथं दीर्घ असतानाची ही मात्रा. त्यानंतर ऐला हे असं असतं सेम ए सारखं, आणि खाली हे दोन डिनोशन लागतात, सिम्बल्स लागतात. त्यानंतर येतो ओ. आता ओ मध्ये देखील दोन ओ आहेत, ह्रस्व आणि दीर्घ. ओ आणि ओ ची मात्रा अगदी इझी आहे. उलटा 3 काढून हे इथंच संपवायचंय. त्यानंतर दीर्घ ओ ची असं सेम करून ही मात्रा अशी वरती न्यायची, म्हणजे तो झाला दीर्घ ओ. औ ची मात्रा आहे अशी. औ म्हणजे त्या औ मध्येच आहे तो. आणि अंगची अशी आहा, दोन सर्कल, अंग एक सर्कल. एक असा मोठा गोल असतो. आपल्याकडे असं स्वर बिंदू देतात, पण इकडं मोठं असं अच्या पुढे लिहितात, आपल्या इकडे वरती लिहितात अंग. आणि सेम मराठी सारखंच आहा, अंग आणि आहा. तर ह्या बघा, ह्या अशा मात्रा लिहिलेल्या आहेत मी. त्याचं सिम्बल्स लिहिलेले की कशा त्या वापरतात त्यांच्या मूळ अक्षरासाठी. मी पुन्हा एकदा इथं आ इ चे म्हणजे त्यांच्या स्वरांचे चिन्ह लिहिलेत, आणि मी ते मुळाक्षराला कसे लावतात ते सांगते. आता हे आपली मराठी मुळाक्षरे लिहिलेत. बाराखडी, आपण बाराखडी म्हणतो, तिकडे म्हणतात गुणिन तालु. क का की कु कु क्रू क्रू. जसे त्यांचे स्वर आहे डबल डबल, तसंच मी लिहिलंय, कारण की त्याची चिन्ह तर वेगळी. तर हा झाला आपला पहिला क म्हणजे एकदम सोपा यस काढायचा आणि त्याच्यावर द्यायची टिक मार्क. हा क आहे तेलुगू मधला. त्यानंतर त्याला द्यायची आपल्याला मात्रा आ. म्हणजे आच बघा चिन्ह कसं आहे, ही झाली. हा झाला का. आता कीच बघा, पुन्हा ही आहे ह्रस्व की म्हणजे छोटी की. त्याच्यानंतर बडी. पुन्हा यस काढायचंय, हे द्यायचंय, आणि हे असं. चिन्ह बघून, स्वरांची चिन्ह तुम्हाला माहित असते तर तुम्ही लगेच देऊ शकतात. आता छोटा उकार असतो इकडं कुला, तो असतो छोटा उ. असं आपला क काढायचा आहे, आणि त्याला द्यायचं आहे पुढं उ. त्यानंतर उ सेम क काढायचा, त्याला चिन्ह कु. हे झालं कु. आता नंतर रू, पहिली मात्रा, रूची पहिली मात्रा. तर सेम पुन्हा क काढायचा आहे, आणि त्याला द्यायची आहे क्रूची मात्रा. पुन्हा क्रू. एस टिक मार्क म्हणजेच क ही मात्रा, आणि
रू, कारण की दुसरी मात्राचं चिन्ह बघा हे असं आहे, तेच फक्त इथं आपण ऍड केले. आता त्यानंतर के, हे असं झालं के. आता पुन्हा अजून एक के असतो, त्याला कसं आहे हे असं, मग पुन्हा हा येस काढायचा असं, आणि ही अशी मात्रा, हे झालं के. आता कै, कैसाठी असं एस काढायचा असं द्यायचं, आणि हे झाली कै. आता को, एस काढायचा, हा झाला को. आता पुन्हा को, एस काढायचा, फक्त वरती त्याला थोडस वाढवायचंय, तो होतो मोठा को. आता कौ, इथेच लिहिते कौची मात्रा आहे अशी, एस काढायचा, मात्रा बघा कशी आहे, ही झाली कौ. कौ आणि कामध्ये फरक आहे, कौ. त्यानंतर कम, क काढायचा, पुढं मोठा असं वर्तुळ, त्यानंतर कहा, क काढायचा, दोन वर्तुळ, हे झालं कहा. क ची बाराखडी बघितली. आता आपण ख ची बघू. आता बाराखडी नाही म्हणता येणार, यांचे 16 स्वर असतात, तर 16 खडी म्हणू, ठीक आहे. तर हा आहे ख, याला इथं अशी रेष असते किंवा छोटासा डॉट असतो. आता खा, हा झाला खा, इथंच बघून द्यायचंय. खी, यालाच करायचंय, कारण की ऑलरेडी इथं एक कर्व येतो, त्यालाच खी म्हणून डिनोट करतात. आता मोठी खी, आणि इथे खाली डॉट. त्यानंतर खू, आणि पुढं असा यू छोटासा लागतो, ते झालं खूचा उकार. त्यानंतर खू, सेम, फक्त त्याला मोठी खू उकार लागणार, तेच चिन्ह द्यायचंय ख साठी पुढं. त्यानंतर क्रू, पुन्हा ख काढायचंय, त्याला खाली डॉट, आणि क्रू कसा दिलाय, हा झाला क्रू. आता पुन्हा दुसरा क्रू, पुन्हा खाली डॅश, आणि हे वालं चिन्ह, क्रूचं चिन्ह, हे झालं क्रू. आता खे, ख काढायचंय, आणि त्याची मात्रा खे. आता पुन्हा दुसरा खे, ख काढायचाय, ख ची मात्रा, आणि हा वरती रफार सारखं, जो आपण मराठीत रफार देतो, हा वाला, फक्त हा ऍड करायचा तिथं असं यस. त्यानंतर खै, खैची मात्रा अशी, त्याला इथून असं, आणि खाली, हे झालं खै. त्यानंतर खो, हे झालं खो. खो, सेम ते चिन्ह तसंच तसे द्यायचे. आता खौ, पुन्हा ख काढायचंय, आणि त्याला द्यायची औची मात्रा, झालं खौ. खम, अगदी इझी, काहीच नाहीये, तेच फक्त, आणि समोर मोठं वर्तुळ, पुन्हा खहा. ही झाली ख ची 16 खडी किंवा 12 खडी. आपण बघितली ख ची 12 खडी. आता बघूयात ग ची 12 खडी. ग, ग हा अगदी सोपा असतो, उलटा असा यू लिहायचा, त्याला वरती टिक करायचा, हा झाला तेलुगू भाषेतला ग. आता गाची मात्रा कशी असते, वरती द्यायची गाची मात्रा, हे झालं गा. आता ई ची मात्रा, ही झाली गी, ही झाली गी, रस्व आणि दीर्घ. आता गु, ग काढायचंय, पुढं ऊची मात्रा, त्यानंतर पुन्हा ग काढायचंय, ऊची मात्रा, ही आहे अशी,
झाली गु आणि गु. त्यानंतर ग्रू. पुन्हा ग काढायचंय. ही झाली ग्रूची मात्रा व ग्रू. पुन्हा ग काढायचंय आणि ही दुसऱ्या रूची मात्रा. आता गे झाला गे. दुसरा गे गे. आता गई. हे असं आणि खाली त्याला असं. हे झालं गई. गो. हे झालं गो. गो ओच्या मात्रा सोप्या आहेत. पुन्हा गो गो. आता गौ. ही झाली गौची मात्रा. गम. पुन्हा ग लिहायचंय. पुढं वर्तुळ. गहा. ही झाली आपली ग ची बाराखडी. क ख ग बघितले. आता घ. घ हा तेलुगू भाषेतला असा आहे. इथे टिक मार्क तर खाली छोटीशी रेष. हा आहे तेलुगू भाषेतला घ. आता घा. झाला घा. आता घी. असं लिहितात घी. आता घी. त्याच मात्राला फक्त थोडासा यस करायचंय शेप. घी. आता घू. घ लिहायचंय. इथं डॉट राहिला आणि ऊची मात्रा. हे झालं घू. घू. हे चिन्हच फक्त त्याच्या पुढे लिहित जायचे. सोपं आहे. हे झालं घू. आता घृ. पुन्हा तुम्हाला घ लिहायचंय आणि झाला घृ. दुसरा घृ. त्याला आपण असं लिहितो आणि हे चिन्ह. आता घे. घेला वापरणार आहोत. हे झालं घे. आता पुन्हा दुसरा घे घ्यायचंय. घ ते मात्रा त्याला फक्त यसचा शेप. हे झालं घे. घे नंतर घई. घईला बघा हे चिन्ह दोन असे आणि खाली असं. हे झालं घई. आता घो. घ लिहिलाय. टिक मार्क दिलाय आणि ही वाली मात्रा घो. दुसरा घो सेम टिक मार्क खाली छोटी रेष. घम. घ लिहायचा ऍज इट इज. टिक मार्क. झालं घम आणि घा. तर ह्या झाल्यात संपूर्ण क ख ग घ यांची बाराखडी. तर यानंतर तुम्हाला संपूर्ण बाराखडी पाहिजे असेल तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. मग मी तुम्हाला श्रपर्यंत त्यांची बाराखडी किंवा मुळाक्षर सगळ्या मुळाक्षरांची 16 खडी मी अशीच तयार करून देईल. पण हे अगदी सोपं आहे म्हणून मी पहिली जी लाईन असते मुळाक्षरांची क ख ग घ हे तुम्हाला मी इथं करून दाखवलंय. होप सो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज 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 चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.